तुम्ही जो प्रश्न विचारलात की सध्या लोकसभेची निवडणूक चालू आहे आणि त्या संदर्भामध्ये प्रचार कसा चाललेला आहे, माझं म्हणणं असं आहे की ज्या लोकांनी यापूर्वी सत्तेत होते किंवा सत्तेच्या बाजूला होते, 5 वर्ष खासदार असतील, कुणी आमदार असतील, त्यांनी आपण 5 वर्षामध्ये नेमकं काय केलं, जनतेचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न सोडवण्यासाठी काय केलं हे सांगितलं पाहिजे. आणि मी निवडून आल्यानंतर येत्या 5 वर्षामध्ये मी काय करणार आहे याचा आराखडा लोकांच्या समोर मांडला पाहिजे. पण तसं काही होताना दिसत नाही. जो प्रचार चालू आहे तो एकमेकांच्या उखाळ्या पाखाळ्या काढणं, एकमेकांची जातकुळी त्याच्यावरती विचार मांडणं आणि लोकांचं मन दुसरीकडे भटकवत ठेवायचं. जनतेचे जे मूलभूत प्रश्न आहेत, रोजगारीचा प्रश्न आहे, बेकारीचा प्रश्न आहे, महागाईचा प्रश्न आहे, याच्यावर कोणी बोलताना दिसतच नाही. बोलतात ते राष्ट्रीय पातळीवरच्या प्रश्नांच्या संदर्भामध्ये. कधी कुणीतरी काँग्रेस पक्षावर घसरतो, कुणी भाजपवरती घसरतो, कुणी महाराष्ट्रातले जे 2 महत्त्वाचे पक्ष होते, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना, यांच्यामध्ये फूट पाडली गेली. त्या फुटीवर बोलतात, एकमेकांना गद्दार म्हणतात. आणि असं करत असताना कुणालाच असं वाटत नाही की जनतेच्या प्रश्नांची सोडवणूक आपण केली पाहिजे. ते प्रश्न जनतेचे फार महत्त्वाचे आहेत. पायाभूत सुविधा लोकांच्यासाठी उपलब्ध करून दिल्या पाहिजे की जेणेकरून लोकांच्यासाठी रोजगार उपलब्ध होईल. मध्यंतरी असंच सांगितलं गेलं होतं, भाजप सत्तेवर आल्यानंतर 500 स्मार्ट सिटीज आम्ही तयार करणार आहोत. माझं म्हणणं असं आहे की 500 स्मार्ट सिटीज तयार करून तुम्ही खेड्यातली माणसं शहरामध्ये आणून शहरात गर्दी कशासाठी करता? खेड्यातले प्रश्न सोडवा. खेडी अशी बनवा, 1000, 2000, 5000 खेडी, की ज्या माणसांना खेड्यातून शहरामध्ये यावं असं वाटणारच नाही. तिथंच त्यांच्या मुलाबाळांच्या शिक्षणाच्या सोयी होतील, तिथेच त्यांना रोजगार उपलब्ध होईल, उत्पादनाची साधनं तिथं तयार होतील. अशा पद्धतीचं जर नियोजन केलं तर निश्चितपणानं खेडी सुधारती. बकाल अशा प्रकारची वस्ती शहरांमध्ये निर्माण होणार नाही. शहरांचे जे आज प्रश्न आहेत, पाण्याचे प्रश्न आहेत, स्वच्छतेचे प्रश्न आहेत, वाहतुकीचे प्रश्न आहेत, त्याचबरोबर बेरोजगारीचे प्रश्न आहेत. बेरोजगारी असल्यामुळे गुन्हेगारी वाढते आहे. हे सगळे प्रश्न जे आहेत हे सोडवण्यासाठी सरकारला, प्रशासनाला किती यातना सहन कराव्या लागतात. खेडी सुधारली असती तर शहरात गर्दी झाली नसती. नगर शहराचंच उदाहरण घ्या ना. अहमदनगर शहरामध्ये जर IT इंडस्ट्रीज वाढल्या असते, इतर उद्योग वाढले असते, तर नगर शहरामध्ये शिकून तयार झालेली मुलं पुण्यासारख्या, मुंबईसारख्या, बेंगलोरसारख्या शहरामध्ये गर्दी करायला कशाला गेले असते? त्यांना इथंच रोजगार मिळाला असता. दुसरी माझी गोष्ट मनात असलेला विचार आहे. हा विचार लोकसभेच्या कुठल्याही इलेक्शनमध्ये कुणीही मांडला नाही की नगर ते पुणे आणि नगर ते औरंगाबाद अशी रेल्वेची जर शटल सर्व्हिस सुरू केली असती तर पुण्यातल्या सगळ्या फ्लॅटचे रेट अतिशय खाली आले असते. औरंगाबादमधली माणसं पुण्यात रेल्वेने गेली असती, नगरमधली माणसं पुण्यात रेल्वेने गेली असती आणि तिथं जाऊन काम करून संध्याकाळी परत आली असती. घरचं खाऊन तिथे नोकरी करता आली असती ना. त्या खानावळीतलं खायचं आणि तिथं नोकरी करायची. आज समाजामध्ये दुसरा एक महत्त्वाचा अतिशय गंभीर प्रश्न आहे. मला नाही वाटत कुठल्या राजकीय पक्षाने त्याच्या संदर्भामध्ये विचार केला. गावोगाव, गल्लोगल्ली 50-100 मुलांची टोळकी गावामध्ये आहेत, जी ग्रॅज्युएट आहेत परंतु बेकार आहेत.
त्यांची लग्नच होत नाही, त्यांना कोणी मुलीच देत नाही. सामाजिक प्रश्न आहे हा मोठा. मुलींच्या बाबतीतही तोच प्रश्न आहे. कितीतरी मुली आजही अविवाहित आहेत, वय वाढून गेले विवाहाचे, पण त्यांची लग्न होत नाही. या प्रश्नावरती कुठला तरी राजकीय पक्ष बोलताना आढळलाय तुम्हाला? अजिबात नाही. शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतात, त्याचं मूलभूत कारण काय आहे याचा शोध घेतलाय कुठल्या राजकीय पक्षाने? नाही घेतला. फक्त एकमेकांच्यावरती चिखलफेक करणं, येनकेन प्रकारानं निवडणूक जिंकणं, एवढाच एकमेव उद्दिष्टाचा भाग या सगळ्या निवडणूक प्रचारामध्ये मला आढळतो. याचा ह्या सगळ्या राजकीय पक्षांच्या विचारवंतांनी, धोरणकर्त्यांनी गंभीरपणाने विचार करावा अशी माझी अपेक्षा आहे.